संभाजीनगरच्या समाज कल्याण कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। आंदोलनातील विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलेली आहे। महाज्योती फेलोशिपसाठी गेल्या 3 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। नवनाथ वाघमारेंकडून विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची वाघमारेंची मागणी आहे, अन्यथा सरकारला किंमत मोजावी लागेल असं नवनाथ वाघमारेंनी इशारा दिला। या उपोषणकर्त्याकडे तात्काळ यांच्या मागण्या मागच्या काही महिन्यापूर्वी जे 3 दिवस उपोषणाला बसले होते त्यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि या विभागाचे मंत्री अतुलजी सावे यांनी यांना आश्वासन दिलं होतं। गृहमंत्री साहेबांना सुद्धा तेच सांगतोय की तुम्ही या असे खोटे आश्वासन देऊ नका आणि उपोषणकर्त्याला तात्काळ ठेवू नका, कुठेतरी यांच्या मागण्या पूर्ण करा आणि यांना न्याय देण्याचं काम करा, नाहीतर येणाऱ्या काळात हा लढा मोठा होणार आहे आणि लवकरच निवडणूक आहेत याची किंमत राज्य सरकारला, जर तुम्ही आमच्या लोकांना जर हेटाळणी करण्याचं काम केलं तर राज्य सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।